आता पाहूयात पुणे आणि जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या न्यूज टॉप 9। पुण्यात नववर्ष स्वागतासाठी वाहतुकीत मोठे बदल। फर्ग्युसन रोड, महात्मा गांधी रोड आणि जंगली महाराज रस्त्यावरती तरुणाईची गर्दी। आज 5 नंतर वाहतुकीत बदल। प्राध्यापक भरती उमेदवारांसाठी आनंदाची बातमी। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 111 जागांवर भरती होणार। उद्यापासून ऑनलाईन अर्ज सुरू होणार। पुण्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रातील कंत्राटी कर्मचारी 5 महिन्यांपासून पगारापासून वंचित। लवकर पगार मिळण्यासाठी कर्मचाऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। पुण्याच्या भोरमध्ये पंतप्रधान जनमत योजनेच्या अंमलबजावणीच्या सर्वेक्षणाला सुरुवात। आवश्यक कागदपत्रांची सर्वेक्षणात माहिती दिली जाणार। पुण्याच्या येरोडा कारागृहातील कैद्यांचे तळोजा कारागृहात स्थलांतर होणार। येरोडा कारागृहाच्या सुरक्षेसाठी कारागृह प्रशासनाचं महत्त्वाचं पाऊल। भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी नजरकैदेत असणारे गौतम नवलखा यांची दिल्ली पोलिसांकडून चौकशी। चौकशीबाबत पोलिसांकडून कमालीची गुप्तता। पुण्यातल्या भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी प्रशासनाकडून सुविधा। आज आणि उद्या जादा बसेस सोडण्यात येणार। पुणे महानगर परिवहन मंडळाचा निर्णय। पुण्यामध्ये भीमा कोरेगावमध्ये शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर विजयस्तंभाला आकर्षक सजावट। 4.5 टन फुलांचा वापर करून विजयस्तंभ सजवण्याचं काम सुरू।